वसमत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जेल भरो आंदोलन। लोकसभेचे खासदार विरोधी पक्षनेते माननीय श्री राहुलजी गांधी व इंडिया आघाडीच्या खासदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक आयोग दिल्ली येथे लोकशाही मार्गाने मोर्चा नेला होता। लोकशाही मार्गाने जात असलेल्या आंदोलकास त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केली आहे। हे कृत्य लोकशाहीला शोभणार नाही। या हुकुमशाही सरकार विरुद्ध आवाज उठवणारे राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ शहर अध्यक्ष शेख अलीमुद्दीन यांच्या नेतृत्वात वसमत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज निवडणूक आयोग व भाजप सरकार विरुद्ध जोरदार घोषणा देत जेलभरो आंदोलन करण्यात आले। त्यावेळी माननीय नगरसेवक श्री रवी किरण वाघमारे, अब्दुल राशीद, माननीय नगरसेवक श्री राजकुमार एगडे, शेख इरफान बाले, पांडुरंग चव्हाण, शेख आवेस, साई कुरुंदकर यांच्यासह व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी जेलभरो आंदोलन केलेलं आहे। राहुल गांधी हे एकटे नाहीत, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आणि खासदार सुद्धा आहेत। आणि जर त्यांच्यावर असं बळजबरीनं खोट्या आरोपाखाली त्यांना अटक केलं जात असेल तर संपूर्ण काँग्रेस जे आहे हा पूर्ण देशभरामध्ये जेलभरो आंदोलन करेल। फक्त राहुल गांधी एकटे जेलमध्ये नाही राहणार तर आम्ही सुद्धा जेलमध्ये राहणार या भावनेनं शहराध्यक्ष शेख अलीमुद्दीन साहेब यांच्या नेतृत्वात आज आम्ही या ठिकाणी जेलभरो आंदोलन केलेलं आहे। आपण पाहत आहोत की अनेक वर्षापासून ज्या भारत देशामध्ये निवडणुका राबवल्या जात आहेत, या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर जो पूर्वी लोकांचा विश्वास होता तो आज राहिलेला नाही। माननीय राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाला डाटा मागितला, परंतु निवडणूक आयोगाने तो डाटा देण्यास नकार केला। त्यानंतर राहुल गांधी यांनी बंगळूर येथील एका विधानसभेच्या जे काही मतदार यादी होती त्याची छाननी केली। त्याला 6 महिने त्याच्यामध्ये लागले आणि त्यांनी पाहिलं की 1 लाखापेक्षा अधिक मतदार बोगस त्या ठिकाणी वाढलेले आढळून आले। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे सर्व काही निवडणूक आयोगाचं जे काम आहे खोटं, जे इथल्या सत्ताधाऱ्याला मदत करण्यासारखं ते त्यांनी उघड केलं आणि उघड केल्याच्या नंतर आज ते